डिप्लोमाचा फॉर्म तुमचा केव्हा रिजेक्ट होऊ शकतो? पहिलं तुम्ही तुमचा होम डिस्ट्रिक्ट जर का चुकीचा टाकला असेल तर. होम डिस्ट्रिक्ट म्हणजे काय? ज्या डिस्ट्रिक्टमधनं तुम्ही 10वी पास केलेली आहे, तो तुमचा होम डिस्ट्रिक्ट. मग तुम्ही जर का चुकीचा टाकला, तर ऑब्व्हियसली तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार, तो कन्फर्म होणार नाही. कारण होम डिस्ट्रिक्टसाठी 70% ज्या सीट्स असतात, त्या रिझर्व्ड असतात होम डिस्ट्रिक्टसाठी आणि 30% सीट्स ह्या आउटसाइड दी होम डिस्ट्रिक्ट असतात. दुसरी गोष्ट टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. जर तुमचं 10वीमध्ये काही टेक्निकल विषय असतील, तरच तुम्ही टेक्निकलसाठी येस करायचं आहे. परंतु 10वीला टेक्निकल विषय नाही आणि तुम्ही टेक्निकलसाठी येस म्हटलेलं आहे, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार. कारण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हा वेगळा कोटा असतो आणि त्यानुसार तुम्हाला सीट्स अलॉट होत असतात. तिसरी गोष्ट, जर तुम्ही तुमची कॅटेगरी चुकीची टाकलीत तर. जर तुमची कॅटेगरी समजा ओपन आहे किंवा ओबीसी आहे किंवा एससी आहे किंवा एसटी आहे आणि तुम्ही ती चुकीची टाकली आहेत, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. काही वेळेस असं होईल की तुम्ही 10वीचे मार्क्स जे आहेत टोटल मार्क्स ते चुकीचे टाकले आहेत, तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार, तो कन्फर्म होणार नाही. म्हणजे काय, 10वीचे टोटल मार्क्स जे 10वी महाराष्ट्र बोर्डाचे म्हणजे पुणे बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ 5 असतात आणि मोस्टली बेस्ट ऑफ 5 तुमच्या मार्कशीटवर असतात. परंतु काही जे जुने विद्यार्थी असतात त्यांचे 6 किंवा 7 विषय असू शकतात महाराष्ट्र बोर्डाच्या मार्कशीटवर 10वीच्या, तर तुम्ही बेस्ट ऑफ 5 त्यातले टाकू शकतात आउट ऑफ 500. परंतु जे CBSEचे सेंट्रल बोर्डचे जे विद्यार्थी असतात, त्यांना जेवढे तुमचे मार्क्स दिसत आहेत मार्कशीटवर तेवढे टोटल टाकायचे असतात. आणि जे ICSEचे विद्यार्थी असतात त्यांचे 3 ग्रुप असतात. 3 ग्रुपपैकी जर तुम्ही पहिले 2 ग्रुपचे मार्क्स टाकत असाल, तर त्यापैकी बेस्ट ऑफ 5 तुम्ही टाकू शकता. परंतु तुम्ही जर पूर्ण 3चे 3 ग्रुपचे मार्क्स टाकायचे असतील, तर ते टोटल तुम्हाला टाकायचे असतात. ते पण तुम्ही टाकू शकता. सो यानुसार जर का तुम्ही व्यवस्थित भरलेले नसेल मार्क्स, तरी पण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. पुढची गोष्ट, मेल आणि फिमेल हे जे जेंडर आहे ते जर तुम्ही चुकीचं टाकलेलं आहे, आपल्या नावावरनं आपल्याला कळतं की मेल असेल का फिमेल असेल, ते जर का तुम्ही चुकीचं टाकलेलं असेल, मेल असाल आणि फिमेल तुम्ही टाकला आहे, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. इथे तुम्ही लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे, मेलची मेरिट लिस्ट वेगळी लागते, फिमेलची मेरिट लिस्ट वेगळी लागते. मेलसाठी रिझर्वेशन वेगळं असतं, फिमेलसाठी रिझर्वेशन वेगळं असतं. सो ज्या गोष्टीमुळे तुमची जी अलॉटमेंट आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ती बदलू शकते, अशा गोष्टीमध्ये जर का तुम्ही काही मिस्टेक केलेली असेल फॉर्म भरत असताना, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो, तो कन्फर्म होत नाही. परंतु आता आमच्याकडे हजारो फॉर्म येत असतात. यामध्ये एखाद्याने फिमेल लिहिलं आहे आणि तो मेल आहे आणि कदाचित आमच्याकडनं एखादी मिस्टेक झाली तर होऊ शकते. आणि तुम्ही मेल असतानाही फिमेल आहात, तुमचं कन्फर्मेशन झालेलं आहे आणि त्या बेसिसवर तुम्हाला अलॉटमेंट जर का झाली, तर ती अलॉटमेंट आम्हाला कॅन्सल करावी लागते. म्हणजे तुम्हाला मिळालेलं जे सीट असतं ते कॅन्सल होतं. लक्षात ठेवा. म्हणून आपण जेंडर, कॅटेगरी, होम डिस्ट्रिक्ट, मार्क्स, टोटल मार्क्स ॲज वेल ॲज मॅथ्स आणि सायन्स आणि इंग्लिशचे मार्क्स हे व्यवस्थित भरायचे आहेत. आता मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिशचे मार्क्स का व्यवस्थित भरायचे आहेत? समजा एखाद्याला, तुम्हाला आणि एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याला सारखेच गुण मिळालेले आहेत टोटल. त्याची कॅटेगरी पण सेम आहे आणि तुमची कॅटेगरी पण सेम आहे, होम डिस्ट्रिक्ट पण सेम आहे. मग त्यावेळेस आम्ही मेरिट लिस्टमध्ये आधी नंबर कोणाला मिळतो, तर ज्याचे मॅथेमॅटिक्सचे मार्क्स जास्त असतात त्याला नंबर मिळतो. समजा मॅथेमॅटिक्सचे मार्क्सही तुमच्या दोघांचे योगायोगाने बरोबर असतील, तर मग आम्ही सायन्सचे मार्क बघतो. ज्याचे सायन्सचे जास्त मार्क्स त्याला मेरिट लिस्टमध्ये वरती क्रमांक मिळतो. समजा योगायोगाने सायन्सचे मार्क पण सेम आहेत, मग आम्ही इंग्लिशचे बघतो आणि इंग्लिशचेही जर का सेम असतील, तर मग आम्ही हे बघतो की तुम्ही जी इंटरमिजिएट ड्रॉइंग वगैरे केलेली आहे का, ज्या विद्यार्थ्याने इंटरमिजिएट ड्रॉइंग केलेली असते त्याला ती सीट किंवा त्याचं मेरिट लिस्टमध्ये नंबर आधी लागतो. म्हणून आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला विचारत असतो. सो होम डिस्ट्रिक्ट, तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क्स, तुमचं मेल फिमेल जेंडर, होम डिस्ट्रिक्ट, तुम्ही हे व्यवस्थित भरायचं आहे. कारण या गोष्टींवर तुमची मेरिट लिस्ट डिपेंडंट असते. चुकीच्या माहितीच्या आधारे जर का तुम्हाला एखादी सीट मिळाली, तर ऑब्व्हियसली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना ती आमच्या निदर्शनास येते आणि त्यावेळेस तुम्हाला मिळालेली सीट कॅन्सल करावी लागते. तुमचा एक कॅप राऊंड पूर्ण कॅन्सल होतो आणि पहिल्याच कॅप राऊंडमध्ये जास्तीत जास्त जागा भरल्या जातात. म्हणून सर्वांनी फॉर्म भरल्यानंतर किंवा आपला फॉर्म कन्फर्म झाल्यानंतरही 22 जूनपर्यंत या सर्व गोष्टी, जेंडर, कॅटेगरी, आपले मार्क्स, आपला होम डिस्ट्रिक्ट, मेल फिमेल हे सगळं बरोबर आहे का हे चेक करायचं आहे. जी ॲक्नॉलेजमेंट येणार आहे त्यावरही चेक करायचं आहे. आम्ही पण माणसंच आहोत, आमच्याकडनं एखादा एरर होऊ शकतो.
तुम्ही तुमची माहिती सगळी व्यवस्थित चेक करायचीच आहे आणि तरच तुम्हाला व्यवस्थित सीट अलॉट होईल आणि तुमचं ॲडमिशन होईल. अन्यथा ॲडमिशनमध्ये अडथळे येणार आहेत. गुड लक.